नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो एक भयकथा. कथेचे नाव परमार व्हिला. स्वराचे लग्न पार पडले आणि गायत्रीने सुटकेचा निश्वास सोडला. गेले 6 महिने गायत्री लग्नाच्या तयारीत बिझी होती. स्वराच्या साड्या, दागिने, तिच्या सासूच्या साड्या, देण्याघेण्याच्या गोष्टी, मानपान. लग्न म्हणजे अक्षरशः असंख्य कामे निघतात. घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून, या मनीची पूर्ण प्रचिती गायत्रीला आली होती. लग्न निर्विघ्न पार पडलं. त्या रात्री गायत्री 6 महिन्यानंतर पहिल्यांदा गाढ झोपली. नवीन जोडपे 1 आठवडाभरासाठी मॉरिशसला गेले आणि गायत्री खऱ्या अर्थाने रिकामी झाली. मकरंद, आपण 4 दिवस कुठेतरी जाऊन यायचं का? गायत्रीने विचारले. आणि मकरंद, तिचा नवरा, लगेच तयार झाला. त्यालाही लग्नाच्या धावपळीत आलेला क्षीण घालवायचा होता. गायत्री, मकरंद आणि त्यांचा धाकटा मुलगा अनिकेत, अशा तिघांनी महाबळेश्वरला जायचं ठरविले. अनिकेतनं इंटरनेटवर सर्च करून महाबळेश्वर जवळील एक बंगला 3 दिवस आणि 3 रात्रीसाठी ऑनलाईन बुक केला. परमार व्हिला असं नाव आहे बंगल्याचं. थोडा दूर आहे महाबळेश्वरपासून. आजूबाजूला जंगल आहे, पण निसर्ग अफलातून आहे. बंगल्याचे वेबसाईट वरील फोटो गायत्री आणि मकरंदला दाखवत अनिकेत म्हणाला. गायत्री उत्सुकतेने बघत होती. आजूबाजूच्या निसर्गाचे फोटो खरंच अप्रतिम होते. ती मनोमन सुखावली. सगळं काही विसरून मनसोक्त एन्जॉय करायचं तिनं ठरवलं. शुक्रवारी सकाळी तिघे महाबळेश्वरकडे निघाले. पुणे ते महाबळेश्वर जेमतेम 3 तासांचा प्रवास. वाटेत कामतमध्ये ब्रेकफास्ट केल्यावर आता थेट परमार व्हिलाला थांबायचे असे त्यांनी ठरविले. अनिकेत ड्राईव्ह करत होता. त्याच्या शेजारी मकरंद बसला होता. गायत्री बॅक सीटवर रिलॅक्स झाली. खंबाटकी घाटातील वळणे सुरू झाली. अनिकेत, सावकाश रे बाळा, आपल्याला घाई नाही. टिपिकल आईच्या काळजीयुक्त स्वरात गायत्रीने अनिकेतला बजावले. FM वरची जुनी गाणी ऐकत एसीच्या थंड हवेत कधी डुलकी लागली हे तिला कळलंसुद्धा नाही. ती जेव्हा जागी झाली तेव्हा ते पसरणी घाटात होते. हा म्हणता घाट संपला. 5 गणी ओलांडून गाडी झपाट्याने महाबळेश्वरकडे निघाली. मकरंदने गुगल मॅप्सवर परमार व्हिलाचे लोकेशन टाकले. गुगलवाली बाई, जिला चेष्टेत मकरंद गुगलताई असे म्हणत असे, खर्जातल्या आवाजात कसं जायचं ते सांगत होती. गुगलताई. आताही त्या शब्दाचं गायत्रीला हसू आलं. मकरंदचं डोकं असंच काहीतरी चालतं. आजूबाजूची हिरवाई मनाला भुरळ पाडत होती. गायत्रीचा मूड एकदम बदलला. सुट्टीचा मूड हळूहळू सगळ्यांच्या अंगात संचारू लागला. महाबळेश्वरच्या अलीकडे गुगलताईंनी उजवीकडे वळून 4 किलोमीटर जायची सूचना केली. हा रस्ता थोडा अरुंद आणि एकाकी होता. येथे झाडीही दाट होती. भर दिवसाही रस्त्यावर ऊन पडत नव्हते. 4 किलोमीटरच्या प्रवासात त्यांना पुढून एकही गाडी आलेली दिसली नाही. मेन रोडवरून उजवीकडे एका निर्मनुष्य रस्त्यावर 100 मीटर आत परमार व्हिला होता. गाडी बंगल्यासमोर उभी राहिली. त्यावेळी सकाळचे 10 वाजले होते. अनिकेतनं गाडीचा हॉर्न वाजवला तसा एक लहान मुलगा पळत गेटपाशी आला. त्याने बंगल्याचे गेट उघडले आणि अनिकेतनं गाडी आतील पोचकडे वळवली. गाडीतून तिघेही खाली उतरले. खालील दरीतून येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळकीने गायत्रीचे अंग शहारले. इतकी प्रसन्न सकाळ ती कित्येक दिवसानंतर अनुभवत होती. किती छान हवा आहे ना मकरंद येथे, गायत्री म्हणाली. आणि मकरंद हुंकारला. तो आणि अनिकेत डिक्कीतील बॅगा काढून खाली ठेवत होते. आई, गेस्ट आले ग, तो लहान मुलगा जोरात ओरडला. तशी बंगल्यामागून एक तरुण स्त्री लगबगीने कारकडे आली. गायत्रीकडे बघत ती तोंडभर हसली. बॅगा उचलून ती बंगल्याच्या पायऱ्या चढू लागली. तिच्या मागोमाग गायत्री, मकरंद व अनिकेत पायऱ्या चढून बंगल्याच्या वरांड्यात आले.
व्हरांडा चांगलाच प्रशस्त होता. 10 फूट रुंदीचा आणि बंगला एवढ्याच लांबीचा. भिंतीला लागून वेताच्या खुर्च्या आणि सोफे ठेवले होते. गायत्रीने वरांड्यातून बंगल्याच्या दिवाणखान्यात प्रवेश केला आणि ती क्षणभर बघतच राहिली. डबल हाईट असलेला प्रशस्त दिवाणखाना आतील फर्निचरमुळे अगदी शोभून दिसत होता. जागोजागी उंची शोपीस दिमागदारपणे उभे होते. गुबगुबीत गाद्या असलेला प्रशस्त सोफा सेट दिवाणखान्याच्या मधोमध ठेवला होता. दिवाणखान्याचे छत जवळपास 20 ते 22 फुटांच्या उंचीवर होते. दिवाणखान्याच्या 2 बाजूला प्रत्येकी 2 अशा एकूण 4 बेडरूम्स होत्या. प्रत्येक बेडरूमला अटॅच टॉयलेट होते. त्या व्यतिरिक्त दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात कॉमन टॉयलेट, त्याला लागूनच किचन व पॅन्ट्री होती. दिवाणखान्याच्या व्यतिरिक्त असलेल्या इतर खोल्यांची उंची मात्र नॉर्मल. एका कोपऱ्यात बॅगा ठेवून ती स्त्री अदबीने गायत्रीकडे पाहत उभी होती. नाव काय ग तुझं? गायत्रीने विचारले. लक्ष्मी. चहा आणू का तुम्हा सगळ्यांसाठी? तिने विचारले. हो, चहाबरोबर खायला काही आणता येईल का? गायत्रीने तिला विचारले. पोहे चालतील की आणखी काही पाहिजे? लक्ष्मीने विचारले. पोहे चालतील. चहा आणि पोहे एकदम मस्त. गायत्रीने उत्तर देण्याच्या आधीच मकरंदने लक्ष्मीला सांगितले आणि त्याच्या आविर्भावाकडे पाहून चोरटेपणाने हसत ती बाहेर गेली. कपडे चेंज करून फ्रेश झाल्यावर तिघेही वरांड्यात आले. वरांड्याला लागून दरीपर्यंत मस्त हिरवळ पसरलेली होती. हिरवळीत मधोमध एक रंगीबिरंगी गार्डन अम्ब्रेला व तिच्या बाजूने 5-6 खुर्च्या ठेवल्या होत्या. मागे व्हॅली आणि हिरव्यागार टेकड्या दिसत होत्या. ते नयनरम्य दृश्य पाहून गायत्री अगदी हरवून गेली. किती मस्त लोकेशन आहे ना, मकरंद म्हणाला. क्रेडिट गोज टू अनिकेत. अनिकेतकडे हसून पाहत गायत्री म्हणाली. अनिकेत एका खुर्चीत निवांतपणे बसून पुढचे विलोभनीय दृश्य पाहत होता. गायत्रीचे लक्ष त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या त्या लहान मुलाकडे गेले. काय नाव रे तुझे? तिने त्याला विचारले. सोहम. तो स्मार्ट मुलगा उद्धरला. त्याच्या हातात क्रिकेटची बॅट आणि बॉल होता. चल ना दादा, आपण क्रिकेट खेळू. बॅट हातातच नाचवत तो अनिकेतची विनवणी करत होता. हसून अनिकेत उठला. दोघेजण हिरवळीवर क्रिकेट खेळू लागले. एका खुर्चीचा स्टंप बनवल्यावर अनिकेत बॉलिंग करू लागला तर सोहम बॅटिंग. दुरून त्या जोडगडीकडे पाहत मकरंद म्हणाला. आश्चर्य आहे, अनिकेत एका छोट्या मुलाबरोबर चक्क क्रिकेट खेळतोय. या वाक्यावर दोघेही हसले. लहानपणापासून अनिकेत एकलकोंडा आणि स्वतःतच रमणारा असल्याने त्या दोघांनाही याच्या त्या कृतीचे मोठे अप्रूप वाटत होते. लक्ष्मी चहा आणि पोहे बनवून घेऊन आली. तशी क्रिकेट खेळणारी जोडगोळी परत आली. लक्ष्मीने केलेले कांदे पोहे खूपच चविष्ट होते. चहाही अप्रतिम होता. पोहे खात असताना लक्ष्मी तेथेच बाजूला उभी होती. तिच्या हातातील पातेल्यात जादाचे पोहे होते. बस की ग लक्ष्मी, गायत्रीने बोलायला सुरुवात केली. येथे तुम्ही कोण कोण राहता? मी, सोहम आणि त्याचे बाबा असे आम्ही बंगल्यामागील आउट हाऊसमध्ये राहतो. लक्ष्मी उत्तरली. काय करतात तुझे मिस्टर? गायत्रीने विचारले. इथली सगळी व्यवस्था मी सांभाळते. सोहमचे बाबा वेल्डर आहेत. ते सकाळीच खाली वाईतील एका कारखान्यात कामाला जातात. रात्री उशिरा येतात. लक्ष्मी पोहे वाढता वाढता म्हणाली. काय रे सोहम, तू शाळेत जातोस की नाही? मकरंदने विचारले. हो काका, मी 5वीत आहे, सोहम उत्तरला. मग आज का नाही गेलास? मकरंद सहजपणे बोलला. तसा सोहम गोरामोरा होऊन आईकडे पाहू लागला. गायत्रीने चटकन लक्ष्मीकडे पाहिले. लक्ष्मीच्या डोळ्यात तिला एक वेगळीच चमक दिसली. पण क्षणार्धात स्वतःला सावरून लक्ष्मी म्हणाली. गेस्ट येणार असले की माझ्या मदतीसाठी तो घरीच थांबतो. तो विषय तेवढ्यावरच थांबला.
जेवायला काय करू ताई? लक्ष्मीने विचारले. गायत्री, मकरंद आणि अनिकेतनं मिळून जेवणाचा मेनू तिला सांगितला आणि जेवणाच्या तयारीसाठी ती निघून गेली. गायत्रीने एक जांभई दिली. सुट्टीचा आळस पुरेपूर तिच्या अंगात भिनला होता. मकरंद, मी बेडरूममध्ये पडते जरा, तूही विश्रांती घे. एवढं बोलून ती बेडरूमच्या दिशेने निघाली. तिच्या मागे मकरंदही बेडरूममध्ये चालू लागला. अनिकेत आणि छोटा सोहम क्रिकेट खेळण्यासाठी पुन्हा लॉनकडे आले. गायत्री मऊ गादीवर पडून रिलॅक्स झाली. बाहेरून लॉनवर खेळणाऱ्या अनिकेत व सोहमचा आरडाओरडा ऐकू येत होता. त्यांचा तो कोलाहल ऐकता ऐकता कधी डोळा लागला ते तिला कळलंच नाही. गायत्री दचकून जागी झाली तेव्हा पहिल्यांदा आपण कुठे आहोत हेच तिला कळेना. 2-3 मिनिटात ती भानावर येऊन उठून बसली. शेजारच्या कॉटवर मकरंद संतपणे घोरत झोपला होता. सगळीकडे एक गूढ शांतता पसरलेली होती. अनिकेत कुठे आहे? स्वतःशीच पुटपुटत गायत्री उठली. अचानक तिला जाणवले की तिचे शरीर अगदी जडशील झाले आहे. स्वतःशीच आश्चर्य करीत ती कसेबसे पाय ओढत बाहेर आली. अनिकेत, तिने हाक मारत वरांड्यात पाऊल ठेवले. बाहेरचे दृश्य पाहून ती हबकलीच. लॉनच्या टोकाशी दरीच्या जवळ अनिकेत उभा होता. दरीत डोकावून एकाग्रपणे तो काहीतरी पाहत होता. क्षणभर गायत्रीच्या पायातील बळच निघून गेले, पण लगेच स्वतःला सावरत ती अनिकेतच्या दिशेने धावली. त्याला पटकन मागे खेचून तिने घट्ट मिठी मारली. वेडा आहेस का आणि? दरीच्या इतक्या टोकाला कुठे उभे राहतात का? काय करत होतास तिथे? तिने ओरडूनच त्याला विचारले. दचकून अनिकेत भानावर आला. काहीच न बोलता शून्य नजरेने तो गायत्रीकडे पाहत होता. त्याची ती नजर बघून गायत्री मनोमन चरकलीच. अनिकेत, काय झालं तुला? तुला बरं वाटत नाही आहे का? तिने त्याचे थंडगार हात हातात घेत विचारले. सोहम कुठे गेला? दरीच्या टोकाला तो बॉल आणायला गेला होता. बराच वेळ परत आला नाही, म्हणून मी डोकावून त्याला शोधत होतो, अनिकेत म्हणाला. दादा, हे घे पाणी. हातात पाण्याचा ग्लास घेऊन पळत सोहम आला आणि अनिकेत आश्चर्याने पाहतच राहिला. अरे, तू त्या दरीत गेला होतास ना बॉल आणायला? मलाही बोलवत होतास? अनिकेतनं विचारलं. अरेच्चा दादा, अरे तूच तर मला पाणी प्यायला आणायला सांगितलं ना, म्हणून तर मी गेलो. आणि तो काय बॉल तिथे? लॉनवर पडलेला बॉल दाखवत सोहम म्हणाला. तसा अनिकेत आ वासून एकदा सोहमकडे तर एकदा बॉलकडे पाहत राहिला. बरं, जाऊ दे. हे पाणी पी आणि आज चल थोडा. आणि सोहम, आता तू तासाभराने परत ये. दादाला विश्रांती घ्यायची आहे. थोड्या जरबेच्या आवाजात गायत्री म्हणाली. तसा सोहम आउट हाऊसकडे पळाला. अनिकेतला घेऊन गायत्री आत आली खरी, पण मनोमन तिला एक अनामिक भीतीने ग्रासले होते. या जागेत काहीतरी अभद्र शक्तीचा वावर असल्याची जाणीव तिच्या अंतर्मनाला झाली होती. अनिकेत कॉटवर पडला होता आणि अत्यंत दमछाक झालेल्या माणसासारखा क्षणार्धात घोरू लागला. गायत्रीने सुस्कारा सोडत पर्समधील मोबाईल हातात घेतला. येथे आल्यापासून तिघांपैकी कोणीच मोबाईल बघितला नव्हता. पाहते तर मोबाईलला नेटवर्क नव्हते. तरीच म्हटलं, इतका वेळ काहीच कसा आवाज आला नाही? गायत्री अस्वस्थपणे स्वतःशीच पुटपुटली. निदान स्वराचा तरी फोन यायलाच पाहिजे होता. वाटेत तर फोनला रेंज होती. इथे बंगल्यात आल्यावरच रेंज गेली असावी. ती विचारात मग्न असतानाच खोलीच्या दारावर टकटक झाली. शांत वातावरणात अचानक झालेल्या दारावरच्या टकटकीने गायत्री केवढी तरी दचकली. कोण आहे? कापऱ्या आवाजात तिने विचारले. मी आहे, लक्ष्मी. जेवण तयार आहे. आणू का सगळं? लक्ष्मीने बाहेरूनच विचारले. केसांवरून हात फिरवत गायत्री उठली. तिने खोलीचा दरवाजा उघडला. बाहेर उभ्या असलेल्या लक्ष्मीचा हसतमुख चेहरा पाहून तिची भीती नाहीशी झाली. अगं बाई, 2 वाजले एवढ्यात. वेळ कसा गेला कळलेच नाही.
घड्याळाकडे पाहत गायत्री म्हणाली. एकदम भुकेची जाणीव तिला झाली. त्या दोघींच्या आवाजाने मकरंदही उठला. मकरंद, जेवण तयार आहे. तुला भूक लागली आहे का? गायत्रीने मकरंदला विचारले. लागली आहे काय? अगं, पोटात कावळे कोलकोल करायला लागले. तू आणि लक्ष्मी जेवणाची तयारी करा. तोपर्यंत मी फ्रेश होतो आणि अनिकेतलाही उठवतो. बाथरूमकडे वळत मकरंद म्हणाला. मकरंद आणि अनिकेत जेवणासाठी हॉलमध्ये आले. काही लागलं तर हाक मारा, एवढं बोलून लक्ष्मी निघून गेली. जेवण खरंच अप्रतिम चवीचं होतं. भरलेल्या वांग्याची चटकदार भाजी म्हणजे सगळ्यांचाच वीक पॉईंट. पोटाला तड लागेपर्यंत जेवण झालं. तृप्त होऊन ढेकर देत मकरंद वरांड्यातील खुर्चीत विसावला. त्याच्या शेजारील खुर्चीवर अनिकेतने बैठक मारली. लक्ष्मीने सगळी आवराआवर केली आणि सर्व पातेली भांडी घेऊन ती आउट हाऊसकडे गेली. मकरंद, अरे ते फोनला रेंज नाही. मकरंद शेजारील दुसऱ्या खुर्चीवर बसत गायत्रीला म्हणाला. बरं आहे ना, इतर वेळी सारखे फोन आणि मेसेजेस यानंच आपलं आयुष्य व्यापलं जातं. येथे तरी त्या त्रासातून मुक्ती मिळाली. मकरंद हसून म्हणाला. पण गायत्री मात्र गंभीर होती. इतर वेळी तू म्हणतोयस ते ठीक आहे, पण इथं अशा रिमोट जागी बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्याचे साधन हाताशी नाही म्हटल्यावर अस्वस्थ व्हायला होतं. तायडीला आपण काहीच सांगितलं नाही. ती काळजी करत बसेल तिकडे मॉरिशसला. इतका वेळ दोघांचं बोलणं ऐकणारा अनिकेत एकदम म्हणाला. मी सांगितलं आहे ताईला, आपण महाबळेश्वरला चाललोय म्हणून. इथल्या निसर्गाचे फोटो मी तिला शेअर केले आहेत. आपण येथे आहोत ते बाहेरच्या जगातल्या कोणाला तरी माहीत आहे हे कळल्यावर गायत्रीला एकदम हुश्य झाले. या ठिकाणी आपल्याला इतकं असुरक्षित का वाटतंय याचं गायत्रीला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. 5च्या सुमारास लक्ष्मीने चहा बिस्किटे आणली. चहानंतर तिघांनीही बाहेर पडण्याचे ठरवले. फ्रेश होऊन तिघेही बाहेर पडले. लॉनवर उभ्या असलेल्या लक्ष्मीला गायत्रीने विचारले. लक्ष्मी, इथे मोबाईलला रेंज नसते का गं? नेहमी असते ताई, पण गेले काही दिवसांपासून काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही येण्यावर म्हटल्यावरच बरा झाला प्रॉब्लेम, गायत्री हसून म्हणाली. आणि लक्ष्मी गूढ हसली. बरं, इथे जवळपास जेवण्यासाठी चांगलं हॉटेल आहे का गं लक्ष्मी? का महाबळेश्वरपर्यंत जायला लागेल? गायत्रीने विचारले. येथून 4 किलोमीटरवर एक घरगुती ढाबा आहे. तेथे चांगलं जेवण मिळते. तुम्ही बाहेर जेवणार आहात का? लक्ष्मीने विचारले. हो, तू येथे काही करू नकोस. आम्हाला यायला उशीर होईल, गायत्री म्हणाली. अचानक लक्ष्मी शेजारी उभा असलेला सोहम मोठ्यांदा हसला. तिघेही चमकून त्याच्याकडे पाहायला लागले. एवढा छोटा मुलगा इतका विकट हसू शकतो यावर गायत्रीचा विश्वासच बसेना. सगळे आपल्याकडे विचित्र नजरेने बघत आहेत हे लक्षात आल्यावर सोहमने पलीकडील आंब्याच्या झाडाकडे बोट दाखवले. झाडावर 2 माकडे एकमेकांचा पाठलाग करत एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर उड्या मारत होते. त्यांची लगबग बघून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. तिघेही कारच्या दिशेने चालू लागले. कारमध्ये बसताना गायत्रीला एकच प्रश्न सतावत होता. माकडांच्या लीला पाहताना सोहमने एवढे विकट हसण्याची काय गरज होती? तो दुसऱ्याच कोणत्या गोष्टीवर हसत होता? निकेतनं कार सावकाशपणे चालवण्यास सुरुवात केली. हा रस्ता तापोडेच्या दिशेने जात होता. एका वळणावर दरीचे अतिशय विहंगम दृश्य पाहून निकेतनं गाडी थांबवली. वाव! सगळ्यांच्या तोंडून आश्चर्य उद्गार निघाले. संध्याकाळच्या रंगीत छटांमध्ये समोरच्या दरीत निसर्गाचे अप्रतिम दर्शन होत होते. मंत्रमुग्ध होऊन तिघेही बघत होते. निकेतनं मोबाईलच्या कॅमेऱ्यातून फोटो घेण्यास सुरुवात केली. गायत्रीने मकरंद बरोबर आणि अनिकेत बरोबर सेल्फी घेतली. आकाशाचा रंग अक्षरशः मिनिटाला बदलत होता. हा हा म्हणता काळोख पसरू लागला आणि गायत्री भानावर आली. मकरंद, धारून आलं बघ, चला निघूयात. तिथून आपल्याला तो ढाबा शोधायचा आहे, काळजी करत गायत्री म्हणाली. तेही कारमध्ये बसले. निकेतने कार चालू करण्याचा प्रयत्न केला, ती चालू होईना. बराच वेळ किल्ली मारूनही इंजिन स्टार्ट होण्याचं नाव घेईना. बॅटरीचा प्रॉब्लेम दिसतोय, अनिकेत हळू आवाजात म्हणाला.
थांब मी थांब मी मागून धक्का मारतो. सुरू होते का बघू. मकरंद गाडीतून उतरला. गाडी मागून ढकलल्यावर थोडी पुढे गेली. अनिकेतनं पुन्हा किल्ली मारली, पण कार काही चालू होईना. बरेच प्रयत्न केल्यावर शेवटी गाडी ढकलून मकरंद दमला. काय करावे हे तिघांनाही सुचेना. अशा दुर्गम ठिकाणी मदत तरी कशी मिळणार, तेही कोणते नेटवर्क नसताना. चुकलेच आपले. बाहेर पडायला नको होतं, पस्तावत गायत्री म्हणाली. आता एकच पर्याय आहे. आपण आलो त्याच दिशेने परत चालायला लागायचे, मकरंद म्हणाला. आपण साधारण 3-3.5 किलोमीटर दूर आलो आहोत. अर्ध्या पाऊण तासात परमार विलाला पोहोचू, तो पुढे बोलला. आत्ता 6:15 झाले आहेत, म्हणजे 8पर्यंत पोहोचू. गेल्यावर लक्ष्मीलाच जेवण बनवायला सांगू. मकरंदचे हे बोलणे सगळ्यांनाच पटले. अनिकेत आणि मकरंदने कार ढकलून रस्त्याच्या कडेला लावली आणि तिघेही पायी चालत परमार विलाच्या दिशेने निघाले. संध्याकाळ टळून गेल्याने हा म्हणता अंधाराचे साम्राज्य पसरू लागले. त्या काळोखात तिघेही झपाझप चालू लागले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी आता भीतीदायक वाटू लागली होती. तिघांपैकी कोणीच काही बोलत नव्हतं. अर्धा तास चालूनही परमार विला दिसण्याचे चिन्ह नव्हते. अनिकेत मधूनच मोबाईलचा टॉर्च चालू करत होता. दूरवर एक कार थांबलेली दिसली. ते पाहून तिघांच्याही जीवात जीव आला. कारमधील कोणीतरी भेटेल अशा आशेने तिघेही झपाझप चालू लागले. कारपाशी पोहोचल्यावर मात्र तिघांचीही दातखिळी बसली. ती कार त्यांचीच होती. अर्धा तास पायपीट करून ते पुन्हा त्याच ठिकाणी आले होते. बापरे, हा काय प्रकार आहे. आपल्याला चकवा तर लागला नाही ना. कापऱ्या आवाजात मकरंद बोलला. गायत्रीच्या पायातले तर बळच संपुष्टात आले. अचानक तिला कोणीतरी हसल्याचा आवाज आला. कोणीतरी अगदी विकट हसलं होतं. मगाशी सोम हसला होता तसं. गायत्रीच्या अंगावर भीतीने काटाच उभा राहिला. या प्रसंगातून आपण जिवंत सुटू शकणार नाही असं आता तिला वाटू लागलं. बाबा, पुन्हा एकदा कार चालू होते का ते बघू, अनिकेत कारचा दरवाजा उघडत म्हणाला. तिघेही आज बसले. गायत्रीने मनातल्या मनात रामरक्षा म्हणण्यास सुरुवात केली. अनिकेतनं किल्ली फिरवली आणि एका झटक्यात इंजिन सुरू झाले. हुर्रे, अनिकेत आनंदाने ओरडला. दिवे चालू करून त्याने कारला गती दिली. कारच्या दिव्याच्या लख्ख उजेडात पुढचा परिसर उजळून निघाला. गायत्रीने घड्याळात नजर टाकली. 8:15 वाजले होते. आता 10 मिनिटात ते परमार विलाला पोहोचू शकत होते. अनिकेत सावधपणे कार चालवत होता. अर्धा तास उलटून गेला तरी परमार विलाचा पत्ता काही दिसत नव्हता. तिघेही पुन्हा अस्वस्थ झाले. अचानक पुढे डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक बाई अनिकेतला दिसली. कारकडे तिची पाठ होती. तिच्याजवळ गेल्यावर अनिकेतनं वेग कमी केला व हॉर्न वाजवला. त्या बाईने केस मोकळे सोडले होते. तिने लाल रंगाची साडी नेसली होती. धडधडत्या छातीने तिघेही तिच्याकडे पाहत होते. गाडीचा हॉर्न ऐकताच त्या बाईने गर्रकन मान फिरवली. अगदी 180 डिग्रीमध्ये ते पाहून तिघेही हबकले. कारच्या लाईटमध्ये तिचे डोळे एखाद्या जनावराच्या डोळ्यांसारखे चमकत होते. मात्र आता ती पाठमोरी नव्हती. अरेच्छा, आपल्याला तिने 180 डिग्रीमध्ये मान फिरल्याचा भास तर झाला नाही ना. तिघांच्याही मनात एकदम विचार आला. ती हसली व तिने हात हलवला. ती लक्ष्मी होती. गायत्रीचा विश्वासच बसेना. अनिकेतनं कार थांबवली. गायत्रीने दरवाजा उघडला. लक्ष्मी, अगं तू एवढ्या रात्री येथे काय करतेस? घाबरल्या आवाजात गायत्रीने विचारले. अहो ताई, येथे शेजारच्या बंगल्यात माझी मैत्रीण कामाला आहे. दूध संपले होते म्हणून तिच्याकडे दुधाची पिशवी घ्यायला आले होते. उद्या सकाळी तुम्हाला चहा लागेल ना? हातातील दुधाची पिशवी दाखवत ती बोलली. अगं पण आपला बंगला कुठे आहे? गोंधळून गायत्रीने विचारले. अहो हा काय, डाव्या बाजूच्या रस्त्याने गेले की लगेच. तुम्ही व्हा पुढे, मी शॉर्टकटने पोचते लगेच. डाव्या बाजूच्या छोट्या गल्लीकडे हात दाखवत लक्ष्मी बोलली व झाडीत शिरून दिसेनाशी झाली. अनिकेतने डावीकडे कार वळवली. दुरूनच त्याला परमार विला दिसला. उजळलेल्या आकाशावर
उजळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो फारच भयानक वाटत होता. अचानक कार पुन्हा बंद पडली. मकरंद, वेळेवर कार सर्व्हिसिंग न करण्याचा तुझा आळशीपणा नडलाय बघ. मी 1000 वेळा सांगूनही कुठलीच गोष्ट तू वेळेवर करत नाहीस, मग असं अंगाशी येतं. गायत्री कडाडली. काहीच न बोलता मकरंदने मान खाली घातली. नाईलाजाने तिथेच गाडी उभी करून तिघेही चालत परमार विलाला पोहोचले. बहुधा तिथे दिवे लागले असावे. वरांड्यात व हॉलमध्ये मेणबत्त्या लावल्या होत्या. चंद्राचा प्रकाश पसरला होता. लॉनवरील झोपाळ्यावर एक माणूस बसला होता. झोके घेत तो भसाड्या आवाजात गात होता. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. त्याचा आवाज ऐकून गायत्रीच्या अंगावर शहारा आला. कोण आहात तुम्ही? गायचं बंद करा ताबडतोब. मकरंद ओरडला तसा तो माणूस गप्प झाला. झोपाळ्यावर नुसताच झुलू लागला. झोपाळ्याच्या कड्यांचा भीतीदायक आवाज वातावरणात घुमत होता. तेवढ्यात आतून सोहम बाहेर आला. काका, ते माझे बाबा आहेत. मी त्यांना घरात घेऊन जातो. एवढा बोलून तो झोपाळ्यापाशी गेला. त्या माणसाला हात देऊन त्याने उठवले. ते दोघेही आउट हाऊसकडे निघाले. तो माणूस म्हणजे एखाद्या हाडांचा सापळा होता. त्याची उंची सामान्य माणसांपेक्षा खूप जास्त होती. सोहमचा आधार घेऊन तो हळूहळू चालत होता. जोरदार वाऱ्याची झुळूक आली तरी तो उडून जाईल असं वाटत होतं. ते दोघे आउट हाऊसकडे गेले आणि सुटकेचा निश्वास सोडून गायत्री, मकरंद आणि अनिकेतनं हॉलमध्ये प्रवेश केला. कपडे चेंज केल्यावर गायत्री पुन्हा बाहेर आली. भुकीने पोटात कावळे कोकलत होते. लक्ष्मीला जेवण बनवायला सांगण्यासाठी तिने हाक मारली, पण काहीच प्रत्युत्तर आले नाही. शेवटी गायत्री स्वतःच आउट हाऊसकडे निघाली. आउट हाऊसच्या खिडकीतून मिनमिनता प्रकाश बाहेर येत होता. खिडकीतून आतलं दिसत होतं. लक्ष्मी ओट्यापाशी उभी होती. तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. केसांची नीटनेटकी वेणी तिने घातली होती. गायत्री स्तंभित होऊन बघतच राहिली. 10 मिनिटांपूर्वी रस्त्यावर पाहिलेली मोकळ्या केसांची आणि लाल साडी नेसलेली लक्ष्मी हीच का, असा प्रश्न तिला पडला होता. दबक्या पावलाने गायत्री दरवाजाच्या दिशेने गेली. आतल्या आवाजाचा अंदाज घेऊ लागली. आज घाई नको करायला. अजून 2 रात्र बाकी आहेत. उद्या मेजवानी करू तिघांची. कोणीतरी पुरुष बोलत होता. मला तो दादाच पाहिजे. सोहमचा आवाज आला. गप बस रे कार्ट्या. तू तर आज सकाळीच त्याचा घास घ्यायला बघत होतास. मूर्ख कुठला. लक्ष्मीचा चिडलेला आवाज आला. गायत्रीच्या पाचावर धारण बसली. हे तिघेही आपल्याबाबत बोलत आहे याची तिला खात्री पटली. सर्व धीर एकवटून तिने दरवाजाच्या फटीतून आत पाहिले. मिनमिनत्या अंधुक प्रकाशाने खोली भरून गेली होती. एका खाटेवर हाडांच्या सापळा सदृश्य माणूस बसला होता. त्याच्या अंगावर कणभरही मांस नव्हते. त्याच्या गळ्यात गळफासासारखा एक दोर लटकत होता. त्यांच्या डोळ्यांच्या खाचा झाल्या होत्या. चेहऱ्यावर मांस नसल्याने कवटी दिसत होती. त्याचे दात विचकल्याप्रमाणे दिसत होते. त्याच्या शेजारी सोहम बसला होता. त्याचे डोके एखाद्या फुटलेल्या नारळासारखे दिसत होते. हातपाय मोडल्याप्रमाणे वेडे वाकडे झाले होते. तो स्वतःचे डोके 360 अंशात गरगर फिरवत होता. लक्ष्मी पाठमोरी होती. नवऱ्यासमोर कमरेवर हात ठेवून ती उभी होती. बाईचा काही भरसा वाटत नाही. तिला आपला संशय आला आहे. तिच्या नजरेतूनच मला कळलं आहे. आज रात्रीच मेजवानी करू, नाहीतर मागच्या बारीगत या बारीला पण सावज निसतेल. लक्ष्मी नवऱ्याला म्हणाली. गप ग सुकाडीचे. माझं डोकं फिरवू नकोस. त्यांचं अजून 2 रात्रीचं बुकिंग आहे. खेळून मारू सावजाला. लई मज्जा येईल. माझ्या हातून मरूनसुद्धा तू सुधारली नाहीस. नवरा लक्ष्मीवर डाफरला आणि हताशपणे ती बाजूला होण्यासाठी वळली. तिने दरवाजाच्या दिशेने तोंड केले आणि तिला पाहून गायत्री हादरलीच. तिच्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरला होता. डोळे लाल भडक होते. तिच्या छातीत मोठा सुरा खुपसलेला दिसत होता. तिचा चेहरा अतिशय भयप्रद होता.
गायत्रीच्या पायातील शक्तीच निघून गेली. क्षणार्धात सर्व प्रकार तिच्या लक्षात आला. तिची गाठ पिशाचाच्या टोळीशी पडली होती. लक्ष्मीच्या नजरेस आपण पडलो तर संपलंच सारं. तिच्या मनात विचार डोकावला. परंतु लक्ष्मीने मान फिरवली व ती पुन्हा ओट्याच्या दिशेने चालू लागली. आपण बंद दरवाजाच्या फटीतून हे सर्व पाहत आहोत, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही हे लक्षात येऊन गायत्रीने सुटकेचा निश्वास सोडला. मनातल्या मनात तिने कुलदैवताचे स्मरण केले. सर्व धीर एकवटून तिने दबक्या पावलांनी माघार घेतली व वेगाने ती पुन्हा बंगल्यात आली. भयाने थरथर कापणाऱ्या गायत्रीला बघून मकरंद व अनिकेत चकित झाले. काय झालं गायत्री, इतके का घाबरली आहेस? मकरंदने काळजीने विचारले. मकरंद, आपण फार मोठ्या संकटात सापडलो आहोत. सगळं आर्तक्यच घडलंय. भूताखेतांवर खरं तर आजपर्यंत माझा विश्वास नव्हता, पण मी आता थोड्या वेळापूर्वी जे पाहिलं ते कल्पनेपलीकडे आहे. मकरंद आणि अनिकेत आवासून ऐकत होते. गायत्रीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. आपल्याला चकवा लागला आणि आपण बाहेर जेवू शकलो नाही ते एका दृष्टीने फार चांगले झाले. त्यामुळे मी आऊट हाऊसपर्यंत गेले आणि वस्तुस्थिती समजली. उद्या रात्री आपल्याला संपवण्याचा त्यांचा बेत आहे. आता तुम्ही दोघे नीट ऐका. कोणत्याही परिस्थितीत उद्या पहाटे आपल्याला इथून पळ काढावा लागेल. मी असं ऐकलंय की रात्री 3 वाजेपर्यंत पिशाचांचा प्रभाव खूप असतो, मात्र पहाटे 4 नंतर त्यांची अघोरी शक्ती कमी होते. त्यावेळी त्यांच्या नकळत आपल्याला इथून निसटायचे आहे. अनिकेत खूप घाबरला होता. त्याचे हातपाय लटलट कापत होते. गायत्रीने त्याला जवळ घेतले. अनि, तू थोडा वेळ झोप. पहाटे 4ला मी तुला उठवते. 4:30पर्यंत आपण मार्गस्थ झालं पाहिजे. अनिकेत गायत्री शेजारी झोपला. मकरंदही अस्वस्थपणे बेडवर पडून राहिला. थोड्या वेळाने त्याला डुलकी लागली. गायत्री मात्र टक्क जागी होती. तिचे कान सतर्क होते. आऊट हाऊसमधून भांडणाचा व विकट हसण्याचा आवाज पुसटसा येत होता. संपूर्ण रात्र गायत्री नामस्मरण करत होती. पहाटे 4ला तिने मकरंद व अनिकेतला उठवले. प्रातर्विधी उरकून तिघेही तयार झाले. बॅगा घेऊन दबत्या पावलांनी 4:30च्या सुमारास तिघांनीही बंगल्याबाहेर पाऊल ठेवले. सुदैवाने काल बंद पडल्याने कार बंगल्यापासून लांब अंतरावर होती. गायत्रीची ही खेळी आऊट हाऊसमधील पिशाचांच्या कल्पनाशक्ती बाहेरील होती. ते बेसावध होते. त्याचा फायदा घेऊन भरभर चालत तिघेही कारपर्यंत आले. गायत्रीने मनोभावे कारला नमस्कार केला. हात जोडून तिने कारभोवती एक फेरी मारली. सामान आत ठेवून तिघेही कारमध्ये बसले. अनिकेत, कार सुरू कर, निश्चयी आवाजात गायत्री म्हणाली. अनिकेतनं किल्ली फिरवली. एकाच झटक्यात इंजन सुरू झाले. झपाट्याने गिअर टाकून अनिकेत सुसाट निघाला. छोटी गल्ली संपल्यावर डावीकडे वळून त्याने महाबळेश्वरच्या दिशेने कूच केले. महाबळेश्वर 10 किलोमीटर अशी पाटी वाचल्यानंतर मकरंदचा जीव भांड्यात पडला. मार्ग बरोबर होता. पूर्वेकडील दिशा आता उजळली होती. पहाटेची सुंदर प्रभा आसमंतात फाकू लागली होती. अचानकपणे तिघांच्याही मोबाईलमध्ये नोटिफिकेशन आल्याचे टोन वाजले. गायत्रीने पाहिले. मोबाईलला पूर्ण रेंज होती. बरेच मेसेजेस आले दिसत होते. स्वराचे पुष्कळ मेसेजेस होते. संपर्क होत नसल्याने ती काळजीत होती. गायत्री मेसेजेस स्क्रोल करत होती. तिला परमार हॉलिडेज कंपनीचा शुक्रवारी 10:30चा मेसेज दिसला. मेसेज उघडून ती वाचू लागली. प्रिय ग्राहक, आमच्या सिस्टीममध्ये चुकीने तुमचे 3 लोकांचे परमार व्हिला या महाबळेश्वरमधील रिसॉर्टचे बुकिंग कन्फर्म झाले आहे. परंतु आम्हाला कळवण्यास खेद होत आहे की सदर रिसॉर्ट गेल्या 1 महिन्यापासून काही अपरिहार्य कारणाने बंद आहे. आपल्या पैशांचा रिफंड केला गेला आहे. तसदीबद्दल माफी असावी. गायत्रीने मोठ्यांदा हा मेसेज वाचून दाखविला. कारमध्ये शांतता पसरली. तेवढ्यात गायत्रीचा फोन वाजला. स्वरा मॉरिशसहून बोलत होती. हॅलो आई, कुठे आहात तुम्ही? स्वराचा आवाज घाबरल्यासारखा येत होता. आम्ही परत पुण्याकडे निघालो आहे. तुझं ठीक आहे ना? तुझा आवाज घाबरल्यासारखा येतो आहे. काही टेन्शन आहे का?
गायत्रीने काळजीने विचारले. माझं सोड, मी मजेत आहे. पण तुम्ही परमार विलाला गेला होतात का? स्वराने विचारले. होय, तिथूनच परत पुण्याकडे चाललो आहे. का गं, अशी का विचारत आहेस? गायत्रीने प्रतिप्रश्न केला. अगं आई, तुम्ही अक्षरशः नशिबाने सुखरूप परत चालला आहात. आता मी काय सांगते ते ऐक. शुक्रवारी सकाळी मी तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हा तिघांचेही फोन रेंजमध्ये नव्हते. मला काळजी वाटू लागली म्हणून मी पुण्यातील माझ्या मित्राला परमार हॉलिडेजमध्ये जाऊन तुमची चौकशी करण्यास सांगितले. त्याने जी माहिती काढली ती ऐकून इकडे आमची झोपच उडाली. परमार हॉलिडेच्या ऑफिसमधून कळले की तुमची बुकिंग सिस्टममधील चुकीमुळे स्वीकारले गेले होते. परमार विला सध्या बंद आहे. माझ्या मित्राला शंका आल्याने त्याने आणखी खोदून चौकशी केली. तेव्हा स्वतःचे नाव न सांगण्याच्या अटीवर तेथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की महिन्यापूर्वी कंपनीने परमार विलाच्या देखभालीसाठी ठेवलेल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाने घरगुती भांडणात स्वतःच्या बायकोचा छातीत खुरा खुपसून खून केला. हा सर्व प्रकार पाहून मुलाने वडिलांना घाबरून घराबाहेर पळ काढला आणि त्या भरात परमार विलाच्या मागील बाजूस असलेल्या दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला. बायको व मुलाच्या मृत्यूनंतर पश्चाताप पावलेल्या त्या पुरुषाने प्रायश्चित म्हणून आउट हाऊसमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या भयानक घटनेनंतर कंपनीने तात्पुरत्या सोयीसाठी एक माणूस तिथे अपॉइंट केला होता. पण त्याच्या वास्तव्याच्या पहिल्याच दिवशी त्याला पिशाचाचा अनुभव आला व घाबरून रात्रीतच त्याने तिथून पळ काढला. या घटनेनंतर हॉन्टेड प्रॉपर्टी म्हणून परमार विला तात्पुरता बंद केला आहे. तुम्हाला काही त्रास झाला नाही ना? तुम्ही नक्की कुठे राहिले होतात? स्वराने विचारले. हे बघ स्वरा, या सगळ्या विषयावर आपण नंतर बोलू. पुण्यात पोहोचल्यावर मी तुला फोन करते. तू कसलीही काळजी करू नकोस. आम्ही अगदी सुखरूप आहोत, गायत्री सावकाशपणे म्हणाली. आईचा आश्वासक आणि ठाम स्वर ऐकून स्वराही शांत झाली. तिने फोन ठेवला. सकाळचे प्रसन्न वातावरण मनाला उभारी देत होते. कारच्या खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळकीने शरीरावर सुखद रोमांच उठत होते. एव्हाना कार पसरणी घाट उतरू लागली होती. प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्याने गायत्री मोठ्यांदा म्हणाली. अनिकेत, गाडी वाईमध्ये वळव. आपल्याला सुखरूप ठेवल्याबद्दल घाटावरील गणपतीचे आभार मानू आणि मगच पुण्याकडे प्रयाण करू. समाप्त.